नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भारताच्या भूगोलावर एक मस्त विश्लेषण करणार आहोत. खरं तर हा एक छोटासा प्रवासच आहे. आपण बघणार आहोत की आपला भारत देश या पृथ्वीवर नक्की कुठे आहे, त्याचा विस्तार केवढा आहे आणि तेही एकदम सोप्या भाषेत. मग सुरू करायचं का? चला, सुरुवातच करूया एका मोठ्या प्रश्नाला. विचार करा, ही आपली पृथ्वी केवढी प्रचंड आहे? जवळपास 197 दशलक्ष चौरस मैल. एवढ्या मोठ्या ग्रहावर कोणतंही एक ठिकाण अगदी अचूकपणे कसं शोधायचं? आजकाल आपल्याकडे गुगल मॅप्स आहे, पण विचार करा जेव्हा ते नव्हतं तेव्हा हे कसे शक्य होतं? तर याच प्रश्नाचं उत्तर भूगोलाच्या काही बेसिक कन्सेप्ट्समध्ये लपलेलं आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर त्यासाठी आपण 5 महत्त्वाचे टप्पे ठरवले आहेत. सगळ्यात आधी आपण भूगोलाची भाषा म्हणजे काही महत्त्वाचे शब्द शिकू. मग ज्यांनी पहिल्यांदा जगाचा नकाशा बनवला त्या हुशार लोकांबद्दल थोडंसं जाणून घेऊ. त्यानंतर आपण थेट भारतावर येऊ आणि त्याचं नकाशावरचं नेमकं ठिकाण शोधू. मग बघूया की ह्या जागेचा आपल्या हवामानावर, वेळेवर आणि व्यापारावर काय परिणाम होतो. आणि हो, सगळ्यात शेवटी काही फास्ट फॅक्ट्स आणि लक्षात ठेवायला सोप्या ट्रिक्ससुद्धा आहेत. ठीक आहे, चला तर मग पहिला भाग सुरू करूया. स्थानाची भाषा. बघा, कोणताही विषय शिकायचा असेल तर त्याची एक भाषा असते, काही महत्त्वाचे शब्द असतात, बरोबर? भूगोलाचंही तसंच आहे. हे शब्द समजले की मग पुढचं सगळं एकदम सोपं होऊन जाईल. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे स्थान किंवा लोकेशन. हे अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखं आहे. जसा आपल्या घराचा एक युनिक ॲड्रेस असतो, ज्यामुळे कोणीही आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतं, तसंच पृथ्वीवरच्या प्रत्येक जागेचा एक पत्ता असतो. आणि हा पत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अक्षांश आणि रेखांश. या आकड्यांच्या मदतीने आपण कोणतंही ठिकाण अगदी पिन पॉइंट करू शकतो. आता दुसरा शब्द आहे विस्तार म्हणजेच एक्सटेंट. बघा, स्थान म्हणजे एक सिंगल पॉइंट, एक डॉट. पण विस्तार म्हणजे काय? तर विस्तार म्हणजे एखादा देश किंवा प्रदेश किती पसरलेला आहे, त्याच्या सीमा कुठून सुरू होतात आणि कुठे संपतात. सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचा एकूण आकार किती मोठा आहे याची कल्पना आपल्याला विस्तारामुळे येते. चला, आता जरा इतिहासात डोकावूया. आपण त्या हुशार लोकांबद्दल बोलूया, ज्यांनी खरं तर आपल्या जगाला एका कागदावर, नकाशावर उतरवलं. विचार करा, हे लोक नसते तर आज आपण गुगल मॅप्स वापरू शकलो असतो का? नाही ना. यामध्ये पहिलं नाव येतं इरॅटोस्थेनीस यांचं. कल्पना करा, जवळपास 2500 वर्षांपूर्वी या माणसाने पृथ्वीचा परिघ मोजला होता. अविश्वसनीय आहे नाही का? मग आले क्लॉडियस टॉलमी. आज आपण जे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश वापरतो ना, ती सिस्टीम त्यांनीच विकसित केली. आणि त्यानंतर आले जेरार्डस मर्केटर. त्यांनी बनवलेल्या नकाशांमुळे तर समुद्री प्रवास एकदम सोपा झाला आणि व्यापाराचं एक नवं युग सुरू झालं. ठीक आहे, तर आता आपल्याला बेसिक कन्सेप्ट्स माहीत झाल्या आहेत, इतिहासही थोडा समजला आहे. मग आता आपण थेट आपल्या मुख्य विषयावर येऊया. चला, नकाशावर आपल्या भारताला शोधूया. तर भारताचा अक्षांशीय विस्तार म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे तो किती पसरला आहे, ते आहे 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर. आता इथे उत्तर हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर भारत पूर्णपणे उत्तर गोलार्धात म्हणजे विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला आहे. आणि आता रेखांशीय विस्तार बघूया, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे किती पसरला आहे. तर ते आहे 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व. इथे पूर्व या शब्दाचा अर्थ आहे की भारत प्राईम मेरिडियनच्या म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या पूर्णपणे पूर्वेकडे आहे. त्यामुळे आपण आहोत उत्तर पूर्व गोलार्धात. आता या अक्षांश आणि रेखांशामुळे भारताचं जे एकूण क्षेत्रफळ तयार होतं ते आहे तब्बल 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटर. हा आकडा एवढा मोठा आहे की यामुळे भारत जगातला 7वा सर्वात मोठा देश बनतो. आणि साहजिकच एवढा मोठा देश म्हटल्यावर इथली भौगोलिक विविधताही तितकीच प्रचंड असणार. चला, तर हे महत्त्वाचे आकडे पटकन एकदा पुन्हा डोळ्यांखालून घालूया. अक्षांशीय विस्तार 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर. रेखांशीय विस्तार 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व. आणि तिसरा महत्त्वाचा आकडा जो आपल्या घड्याळाची वेळ ठरवतो तो म्हणजे भारताची प्रमाण वेळ रेखांश 82°30' पूर्व. हे आकडे लक्षात ठेवा. पण हे फक्त आकडे आहेत का? नाही.
या आकड्यांचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो? भारताच्या या खास जागेमुळे इथलं हवामान, आपली वेळ, इतकंच नाही तर आपला व्यापार कसा ठरतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. आपण कर्कवृत्ताबद्दल ऐकलं असेल हो ना? ही एक काल्पनिक रेषा आहे जी भारताच्या जवळजवळ मध्यातून जाते आणि ही रेषा म्हणजे एक प्रकारे क्लायमेट डिवायडरचं काम करते. म्हणजे या रेषेच्या दक्षिणेकडचा भाग उष्णकटिबंधीय आहे, जिथे वर्षभर गरमी असते, आणि उत्तरेकडचा भाग समशीतोष्ण कटिबंधात येतो, जिथे आपल्याला वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. याचमुळे तर आपल्या देशात हवामानाची एवढी व्हरायटी आहे. भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार इतका मोठा आहे ना, की देशाच्या पूर्वेकडच्या अरुणाचल प्रदेशात जेव्हा सूर्य उगवतो आणि पश्चिमेकडच्या गुजरातमध्ये जेव्हा सूर्य उगवतो, यात जवळपास 2 तासांचा फरक असतो. आता विचार करा, देशात 2 वेगवेगळ्या वेळा असत्या तर किती गोंधळ झाला असता. हाच गोंधळ टाळण्यासाठी देशाच्या मध्यातून जाणाऱ्या 82°30' पूर्व या रेखांशाला प्रमाण मानून संपूर्ण देशासाठी एकच वेळ ठरवण्यात आली आहे. तीच आपली इंडियन स्टँडर्ड टाईम. भारताचं हे जे मोक्याचं स्थान आहे ना, त्याचा फायदा आपल्याला हजारो वर्षांपासून होतोय. प्राचीन काळापासून भारत आशिया, मध्यपूर्व आणि युरोप यांच्यातल्या व्यापाराचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. परदेशी प्रवासी इथे यायचे, त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव पडायचा. आपल्याला अजिंठा लेण्यांसारख्या ठिकाणी तो प्रभाव आजही दिसतो. आणि आजच्या काळात बोलायचं झालं तर या लांबलचक समुद्रकिनाऱ्यामुळेच जवाहरलाल नेहरू पोर्टसारखी मोठी बंदरं विकसित झाली आहेत, जी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. चला, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. आता काही महत्त्वाचे मुद्दे आणि लक्षात ठेवायला काही सोप्या ट्रिक्स पाहूया, म्हणजे हे सगळं डोक्यात एकदम फिट बसेल. चला, एक क्विक रिव्हिजन. हे शब्द आणि त्यांचे अर्थ आता आपल्याला पक्के माहीत पाहिजेत. लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश, म्हणजे आडव्या रेषा. लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांश, म्हणजे उभ्या रेषा. लोकेशन म्हणजे स्थान, म्हणजे ॲड्रेस. एक्सटेंट म्हणजे विस्तार, म्हणजे एकूण पसारा. आणि स्टँडर्ड टाईम म्हणजे आपली प्रमाण वेळ. सोपं आहे. आता ती सगळ्यात भारी गोष्ट, भारताचा विस्तार, ते आकडे लक्षात ठेवायची एक मजेशीर ट्रिक. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा: 8 विद्यार्थी, 37 शिक्षक, 68 पुस्तकं, 97 पानं. म्हणजे 8 स्टुडंट्स, 37 टीचर्स, 68 बुक्स, 97 पेजेस. बघा, 8 आणि 37 झाला आपला अक्षांशीय विस्तार आणि 68 आणि 97 झाला रेखांशीय विस्तार. आहे की नाही एकदम सोप्पं? चला तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न बघूया किती लक्षात राहिलाय. आपली भारतीय प्रमाणवेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम कोणत्या रेखांशावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत 75° पूर्व, 82°30' पूर्व की 90° पूर्व. जरा विचार करा. या प्रश्नाचा उत्तरातच आपण आज जे काही शिकलो त्याचं सार दडलेलं आहे.